नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. शाळा स्तरावरचा सध्याच्या घडीचा महत्त्वाचा विषय म्हणजे शाळा पडताळणी. तर उद्यापासून मित्रांनो, म्हणजे 11 एप्रिल 2026 पासून पॅटची जी चाचणी सुरू होत आहे त्याच्यासोबत आहे शाळेंची पडताळणी सुद्धा होणार आहे. तर मित्रांनो, ही जी पडताळणी होणार आहे या संदर्भात आपण आपल्या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ बघितलेले आहेत. 2 ते 3 व्हिडिओ आपण बघितलेले आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला पडताळणी संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये शाळा पडताळणी याची A to Z माहिती मी आपल्याला देणार आहे. त्या पोर्टलवर जी टीम येणार आहे मित्रांनो आपल्याकडे, त्या पोर्टलवर नेमकी कशा पद्धतीने ते पडताळणी होणार आहे आणि काय होणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमो सहित देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शाळा पडताळणी A to Z संपूर्ण प्रक्रिया, येणारी टीम सरळ पोर्टलवर कशा पद्धतीने पडताळणी करणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, पडताळणी संदर्भात हा एक फ्लो चार्ट असणार आहे, एक PPT असणार आहे आणि याच्या माध्यमातून मी आपल्याला संपूर्ण माहिती देणार आहे. नेमकी आपली पडताळणी जी आहे त्या पोर्टलवर कशा पद्धतीने होणार आहे येणाऱ्या टीम कडून. तर बघा मित्रांनो, आपल्याला जी टीम येणार आहे ती आपल्या शाळेचं जे पोर्टल असणार, शाळेचं जे स्टुडंट पोर्टल असणार आहे मित्रांनो सरळचं, त्याला सगळ्यात अगोदर लॉग इन करणार आहे. त्यासाठी मित्रांनो आपल्याला नेमकं काय करायचं होतं, आपल्याला कोणत्या हार्ड कॉपी वगैरे काढून ठेवायच्या होत्या याची संपूर्ण माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिलेली आहे. तर बघा, येणाऱ्या टीम कडून आपला जे सरळ स्टुडंट पोर्टल आहे ते लॉग इन केले जाणार आहे सगळ्यात अगोदर. आणि त्यानंतर तिथे लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो तिथे जी टॅब आलेली आहे त्या टॅबची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा जाणून घेतलेली होती. अशा पद्धतीची तिथे टॅब उघडणार आहे अटेंडन्स म्हणून. आणि तिथे सगळ्यात अगोदर मित्रांनो येणारी जी टीम असणार आहे ती डिटेल्स भरणार आहे इथे. तर येणाऱ्या टीम मधील त्यांचं पद कोणतं असणार आहे, त्यांचं नाव वगैरे, कोणत्या तारखेला येणार आहे. तर मित्रांनो, काही शाळेची पडताळणी जी आहे ते उद्यापासून आता सुरू होत आहे. काहींची 15 तारखेला होईल, 16 तारखेला होईल आणि काही शेवटच्या दिवशी म्हणजे 22 तारखेला होणार आहे. म्हणजे मित्रांनो, पॅटची जी चाचणी आहे त्या चाचणीसोबतच ही पडताळणी होणार आहे संपूर्ण राज्यातील शाळांमध्ये. तर बघा, हा इंटरफेस झाल्यानंतर मित्रांनो इथे सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर समोर जाणार आहे ते प्रोसेस आणि तिथे मित्रांनो बघा अशा पद्धतीने संपूर्ण तिथे माहिती भरली जाणार आहे. ही माहिती भरल्यानंतर मित्रांनो इथे सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर स्टुडंट फिल्टर म्हणून एक ऑप्शन तिथे येणार आहे. अशा पद्धतीने तिथे आपल्या शाळेतील जे काही वर्ग आहे ते एक एक वर्ग तिथे सिलेक्ट करून डिव्हिजन वगैरे सिलेक्ट करून तिथे संपूर्ण सबमिट केल्यानंतर आपल्या शाळेतील त्या वर्गाचे, संबंधित वर्गाचे जे सिलेक्ट केलेले आहे त्या संबंधित वर्गाची संपूर्ण यादी येणार आहे मित्रांनो. यामध्ये जसं आपण आपल्या शाळा स्तरावर विद्यार्थ्याची ऑनलाईन हजेरी भरत आहोत स्विफ्टच्या ॲपवर, त्याच पद्धतीने आपल्याला ही जी पडताळणी होणार आहे त्याच पद्धतीने तिथे ते प्रेझेंट वगैरे तिथे लावणार आहे. तर बघा, अशा पद्धतीची पूर्ण यादी येणार आहे आपल्या शाळेची आणि इथे सबमिट अटेंडन्सचं बटन असणार आहे. तर मित्रांनो, आपल्या शाळेतील संपूर्ण विद्यार्थी जे आहे ते आपल्याला हजर ठेवायचे आहे याच्या सूचना ऑलरेडी आपल्याला अगोदरच दिलेल्या आहे. तर बघा, हे संपूर्ण विद्यार्थी इथे हजर वगैरे इकडे ऑप्शन असणार आहे आणि ते सर्व प्रेझेंट तिथे लावायचे. आणि त्यानंतर मित्रांनो बघा, इथे सबमिटचं एक बटन असणार आहे, तिथे सबमिट करणार आहे. ते सबमिट केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीचं तिथे इंटरफेस येणार आहे आणि इथे एक नवीन इंटरफेस आपल्या समोर उघडणार आहे अशा पद्धतीचा. जसं आता त्या वर्गामध्ये मित्रांनो जर टोटल 20 मुलं असतील, प्रेझेंट किती आणि अब्सेंट किती असं तिथे संपूर्ण तो डाटा जो आहे तो तिथे दिसणार आहे अशा पद्धतीने. त्यानंतर मित्रांनो अशाच पद्धतीने तिथे जेवढे वर्ग असतील आपल्या शाळेमध्ये त्या संपूर्ण वर्गाची पडताळणी जी आहे ते अशाच पद्धतीने होणार आहे. आणि एखादा विद्यार्थी जर अब्सेंट असेल तर त्याचं कारण वगैरे आपण तिथे लिगली सांगावं लागणार आहे. कारण मित्रांनो हे सर्व ऑनलाईन होणार आहे, त्यामुळे आपल्याला केअरफुली सगळ्या गोष्टी तिथे कराव्या लागणार आहे. किंवा आपले जे काही विद्यार्थी आहे ते सर्व आपल्याला हजर ठेवायचे आहे. पोर्टलवर जेवढे विद्यार्थी आहे आपल्या तेवढे विद्यार्थी, महत्त्वाचं म्हणजे तिथे हजर असायला पाहिजे. आणि हे सर्व प्रोसेस मित्रांनो झाल्यानंतर वरिष्ठ स्तरावरून तिथे संपूर्ण जी माहिती आहे ते ऑनलाईनच वरिष्ठ स्तरावर जाणार आहे आणि आपली जी पडताळणी आहे ते तिथे होणार आहे.
पटपडताळणी पूर्ण करण्यासाठी मित्रांनो एक OTP सुद्धा लागणार आहे. तो OTP, ही जी पटपडताळणी आहे हे व्हेरीफाय होण्यासाठी तिथे OTP वगैरे लागणार आहे. तर ते सुद्धा संपूर्ण प्रोसेसमध्येच तो प्रोसेसचा संपूर्ण भाग असणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपली शाळेची जी पटपडताळणी आहे ते उद्यापासून होणार आहे. तर आपल्या शाळेतील जे सरळ स्टुडंट पोर्टलवर जे काही विद्यार्थी आहे त्यांची आपण हार्ड कॉपी वगैरे काढून ठेवलेली असेल. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं कॅटलॉग जे आहे ते एक वर्गाचं कॅटलॉग आपल्याला त्याची प्रिंट वगैरे काढून ठेवायची होती. म्हणजे आपली जी पटपडताळणी आहे ती सोयीस्कर होणार आहे आपल्यासाठी. तर अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे मित्रांनो. उद्यापासून आता पटपडताळणी सुरू होणार आहे. सोबतच पॅटची जी चाचणी आहे ते सुद्धा सुरू होणार आहे. तर महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती, शाळा पटपडताळणी मोहीम जी आहे याबाबत आपण जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि म्हणजे मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असे एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.